हाय मित्रांनो, तर मी ब्लॉगस्टार सुशांत आपल्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वर दर्शनाला. आणि आपल्यासोबत आहे चिंतन आणि तिकडे मयूर आणि हर्षू येणार आहे. तर चला तुम्हाला भेटतो पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही वाडमपाटावर थांबलेलो इथे आणि आता ते दोघं पण आलेले आहेत, मयूर आणि हर्षल. काय बघतस दाखव, काय बघतस? काय आला कमी आहे. हॅलो, भरपूर आहे. दोनदा हरिहरेश्वरला जाऊन येईल. वाडमपासून निघालोय आम्ही हरिहरेश्वरला जायला. आणि हा रस्ता बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, हरिहरेश्वरला जायला श्रीवर्धन साईडून एक रोड आहे आणि हा इकडे रोड आहे बागमांडा साईडून. या साईडला जास्त गर्दी नसते कारण हा रोड जास्त कुणाला माहित नाही आहे. त्या साईडला आता श्रीवर्धन वगैरे ला जाणारे भरपूर पब्लिक आहे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होते. जर तुम्हाला आरामात जायचं असेल आणि सुंदर असे नजारे एन्जॉय करत जायचं असेल तर तुम्ही बागमांडला साईडून येऊ शकता. इकडे पण आता रोड चांगला झालाय, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे पूर्ण आणि सुंदर असे नजारे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही ह्या रोडने आलाव ना बागमांडला साईडून, तर एक कारिवणे गाव आहे. हा बघा, हा कारिवणे गाव आहे. कारिवणे गावाच्या इथून तुम्हाला सीधा जायचं आहे. बघा, कोलमांडले हरिहरेश्वर ह्या साईडला तुम्हाला जायचं आहे, म्हणजे इकडे जायचं आहे. बागमांडला साईडून आला ना तुम्ही, हे बघा एकदम सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला भेटेल एकदम. आणि हा साईडून रोड जातोय बघा. काय रोड आहे, एक नंबर. श्रीवर्धन साईडून गेला तर तुम्हाला तेवढंच बघायला भेटेल. आणि ह्या साईडून बघा किती सुंदर असा नजारा आहे, सुंदर एकदम. साईडून रोड आणि सुंदर असा बागमांडा खाडीचा नजारा. हे बघा फेरी बोट आले. अबा अबा ये, हा ये. बघा इथून खाडीत जायला रस्ता आहे बघा, या इकडून. जर जर पकड. बागमांडला खाडी. तर मित्रांनो, आता मी बागमांडला खाडीवर थांबलोय आणि इथून जो नजारा दिसतोय ना तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा इकडे एक प्रेमात पडलाय काय माहित. इकडे पगोला लावतायत ते बघा तुम्हाला.
तर आता आम्ही बागमांडला खाडीपासून निघतोय. हा बघा, बागमांडला कोलमांडला आहे. इथून निघतोय आता आणि इथून पुढे हरिहरेश्वरला थांबू आता आपण. तर चला, तुम्हाला भेटतो डायरेक्ट हरिहरेश्वरला. तर आता आम्ही आलो हरिहरेश्वरचा प्रदक्षिणा मार्ग आहे तिथे. हा बघा, इथून स्टार्टिंग आहे. इथून हा बघा, हे स्टार्टिंग आहे. आणि आता आम्ही चढत वरती आलो आहे. 4 जण आहोत. माणसांना ऊन नको लागायला म्हणून इथे मध्ये मध्ये नेट टाकून ठेवलेले आहेत. हा बघा, हरिहरेश्वर समुद्र किनारपट्टा. आणि ही आमची पोरं चालतात. आता हरिहरेश्वरला आलोय. थोडी पण गर्दी नाही आहे. आणि पाठून माणसं आलीत. आणि इकडे बघा, असा नंतर सोफा काढा होता माहित हा. तर आताच आम्ही ह्या सीड्या उतरून आलोय मागच्या. आणि इथे आम्हाला एक मूर्ती दिसली. ती पण दगडात कोरलेली आहे. हे बघा, एका दगडात कोरलेली आहे मूर्ती. आणि ह्या साईडला पण काहीतरी आहे ना. लाटा येत आहेत एक नंबर. इथे एक मंदिर आहे साईडला. बघ इथे इथे कुठेतरी मंदिर आहे मयूर. इथे दाखवतो, इथे कुठेतरी मंदिर आहे. खेकडा दिसला, खेकडा. मला आज बघायचा. हे बघा कसे लाटानी एकदम स्ट्रक्चर बनले त्याच्यात. जायला भेटत नाही. काय खेकडा. आता आम्हाला अशा प्रकारे एक मासा भेटलेला आहे. ट्रान्सपरंट आहे का? नाही. अरे ट्रान्सपरंट आहे. कुठे गेला? ट्रान्सपरंट मासा दिसलेला आहे. हा बघा, तो भारी आहे. शिवलिंग आहे छोटावाला. बघा, अशा पाण्यामध्ये पडलेले आहे. दिसतंय रे. शिप्या हे पण खातात ना याच्यावरचे. हो भाऊ, काय उचलू नको तू.
बघा ह्या वरतून एकदम चांगला रस्ता आहे, तरी पण आमच्या खास आम्ही एवढं असं चालत आलो ह्या रस्त्याने दगडींमधून ना पूर्ण. का आम्हाला मूर्त्या तिथे छोट्या छोट्या मूर्त्या दिसल्या आतमध्ये त्याच्यामुळे. आणि हा हे बिना कामाचं बडबडत आहे. आणि एक आमचा आहे साथीदार तो घाबरत होता, आणि एक साथीदार होता तो वर जाऊन थांबलायचो बघा ते दुकानाशी. कुठे दिसतंय? हा या दुकानाशी थांबल्या बरोबर. मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.